पुढचे 24 तास धोक्याचे आहेत। हो, ठाणेकरांसाठी तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र पावसामुळे ठाण्यात जागोजागी वाहतूक कोंडीही पाहायला मिळते। कामावरती जाणारे मुंबईकर वाहतूक कोंडीत अडकलेत। ही दृश्य आपण ठाणे रस्त्यावरची पाहतोय। ठाण्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणून पुढचे 24 तास हे अतिशय महत्त्वाचे। मात्र अशात त्याचा परिणाम आता सुरू झाल्याचे पाहायला मिळतोय। पावसाचा फटका वाहतुकीला बसलाय। अगदी काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि याच पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोळेगाव आणि मालाड या सगळ्या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। वाहतूक अगदी धीम्या गतीने सुरू आहे। तर मुंबईत 24 तासांत पावसाची बॅटिंग होणार आहे। 24 तासांत 150 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं कळत आहे। मुंबईत आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्टही जारी करण्यात आलेला आहे। मुंबईत नेमकं किती पावसाची कुठे नोंद झाली आहे पाहूया। वडाळ्यात 161 मिलीमीटर पाऊस झालाय। माटुंग्यात 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर लोअरपळामध्ये 144 मिलीमीटर पाऊस झालाय। वरळीत 141 मिलीमीटर पाऊस झालाय। बांद्र्यात 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बीकेसीमध्ये 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर चेंबूरमध्ये 111 मिलीमीटर पाऊस झालाय। पवईत 82 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर एकंदरीतच अपडेटेड आपण ही बातमी सध्या पाहतोय। सकाळी आपण पाहिलं होतं 100च्या आतच होतं, मात्र आता पावसाचा जोर वाढलाय। रत्नागिरीतही अशीच काहीशी परिस्थिती आहे। पावसाचं धुमशान तिथे सुरूच आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन अगदी पूर्णपणे विस्कळीत झालंय। संततधार पावसामुळे जगबुडी, नारंगी, शास्त्री नदी अशा सगळ्यांना पूर आलाय आणि या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात, नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। जनजीवन विस्कळीत झालंय। गुहागरची, राजापूरची, खेडची आणि संगमेश्वरची दृश्य आपण पाहतोय। मध्ये पडणारा मुसळधार पावसामुळे खेड असेल, संगमेश्वर तर रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला। पावसामुळे राजापूर आणि संगमेश्वरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। पावसाचा जोर ओसरला असला तरी पण हवामानशास्त्र विभागाकडून रत्नागिरीत रेड अलर्टच दिला गेलाय। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर इथल्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी। पाहूया। मध्ये पडणारा मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा ओसरलेला आहे। त्यामुळे परिस्थिती ही सध्या नियंत्रणामध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खेड असेल, संगमेश्वर असेल आणि राजापूर असेल या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। राजापूरमध्ये कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आला होता, त्यामुळे राजापूरच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं। आता सध्या या भागामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे, त्यामुळे आता पाण्याची पातळी देखील आता कमी होताना पाहायला मिळते। संगमेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे। मात्र संगमेश्वरचा विचार केला तर संगमेश्वरमध्ये अद्यापही पावसाच्या जोरदार सरी या कोसळताना पाहायला मिळतात। मात्र ही पूरजन्य परिस्थिती अद्याप या ठिकाणी कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं। खेडमध्ये देखील जगबुडी नदी ही सध्या इशारा पातळीवरती वाहते, त्यामुळे मटन मार्केट परिसरामध्ये या पाणी असल्याचे चित्र पाहायला मिळतं। तर मुंबई गोवा महामार्गाला देखील याचा फटका बसला। वाकेडमध्ये जे आहे ते दरड कोसळली आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे काही काळ ठप्प झाली होती। रत्नागिरीला रेड अलर्ट आहे आणि आता पावसाचा जो इशारा देण्यात आलेला आहे तो अद्यापही कायम आहे। मात्र पाऊस आता कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। दुसरीकडे रायगड जिल्ह्यात 2 दिवसांपासून संततधार पाऊस झालाय आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या नद्या ओसंडून वाहत आहेत। माणगाव तालुक्यातील काळ नदी गोळेगावजवळ ओसंडून वाहतीये।
त्यामुळे जवळपास 100 गावांना पिण्याचं पाणी पुरवणारा बंधारा पाण्याखाली गेलाय। नदी प्रवाहातील पाणी नदीपात्र सोडून बाहेर आलंय आणि म्हणून शेती आणि आदिवासी वाडीवरती जाणारा रस्ता बंद झालाय। ठाण्यामध्ये पुन्हा येतोय। ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय। वंदना डेपो परिसरातील रस्ता त्यामुळे पाण्याखाली गेलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। वंदना डेपो परिसरातली संपूर्ण दृश्य आहे, जिथे रस्ताही दिसेनासा झालाय आणि नागरिकांना याच पाण्यातून प्रवास करावा लागतोय। विकास काटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, पादचाऱ्यांनाही रस्ता दिसत नाहीये। मागील 1 तासापासून ठाण्यातल्या वंदना सीमा या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर जो काही सखल भाग आहे या ठिकाणी पुन्हा एकदा पाणी साचलेलं आहे। मागील तासभरामध्ये या ठिकाणी 35 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे। याचा पट्टा जे काही वंदना सिनेमा या जे काही बस डेपो तिकडनं जात असताना त्यांना बसलेला आहे आणि त्यामुळं जे काही दुचाकी वाहनधारक असतील तर 4 चाकी वाहनधारक असतील त्यांना यातनं वाट काढावी लागत आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांनी महानगरपालिकेच्या विषयी नाराजी व्यक्त केली। अर्थातच विकास, आपण पाहतोय की महापालिकेच्या ढिसाळ कारभार यामुळे समोर आलेला आहे, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। धन्यवाद। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। रायगडमध्ये पावसाचा जोर वाढतोच आहे। इथल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुसळधार पावसामुळे अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून या दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि रविवारी रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यानंतर रायगड जिल्ह्यामधल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। आपण जर का पाहिलं तर गेल्या 24 तासात पाऊस पडल्यानंतर रायगड जिल्ह्यामधनं वाहणारी कुंडलिका आणि अंबा नदी ही आता इशारा पातळीवरनं वाहत आहेत। अद्यापही कोणत्याही प्रकारे धोक्याच्या सूचना नसल्या तरी देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। या व्यतिरिक्त आपण जर का पाहिलं तर इतर 7 नद्या आहेत, ज्यामध्ये काळ नदी आहे, सावित्री नदी आहे, या देखील नद्या आहेत, त्या देखील आता दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। एकंदरीत रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ज्या नद्या इतर वेळी नॉर्मल किंवा एकदम खालच्या पातळीतनं वाहत होत्या त्या आता इशारा पातळीच्या लगत वाहू लागलेल्या आहेत। अशाच जर का पावसाचा जोर राहिला तर भविष्यात रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे। शासनाने अद्याप कोणत्याही धोक्याचा इशारा दिसला तर नसला तरी देखील जे नदी किनारी राहणारे लोकवस्ती आहे, त्याचप्रमाणे मच्छीमार लोक आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा देणार आहे। विनाकारण नदीच्या किनारी राहू नका, अगर आपला जीव धोक्यात घालू नका, अशा सूचना शासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। तर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि परिणामी गुहागरच्या 500 गावातील घरं आणि बाजारपेठेत पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे नदीचं पाणी अगदी गावात शिरतंय, लोकांच्या घरातही शिरतंय। तिकडे नका नेऊ, काय माहिती। लक्ष्मीनारायण मंदिर ज्ञानोने काढलं डॉक्टरांनी। रत्नागिरीतून थेट पुण्यात आपण आलेलो आहे। पावसामुळे कोथरूड इथल्या सीतान्नपूर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सोसायटी धारकांची यामुळे मोठी गैरसोय झाली आहे। सोसायटी लगतच्या दुकानांना सुद्धा पावसाच्या पाण्याचा फटका बसलाय। ड्रेनेज लाईन तुंबली आहे, म्हणून सर्व ड्रेनेजचं पाणी सोसायटीमध्ये शिरलंय। महापालिका प्रशासनानं यावर योग्य नियोजन केलं पाहिजे, अशी आता मागणी इथले नागरिक करतात। इतका पाऊस झालाय पुण्यामध्ये की कोथरूडच्या एका सोसायटीमध्ये थेट ड्रेनेजचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांना त्याच घाण पाण्यात राहावं लागतंय। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मुंबई मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। मुंबईतून मोठी बातमी सध्या येते। मेट्रो 1च्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याचं कळतंय।
मुंबई मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झालाय. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याचं आता कळतंय, म्हणून मेट्रो लाईनलाही फटका बसलेला आहे. खरं तर पावसामुळे कदाचित हा फटका बसल्याचं कळतंय. मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत पाऊस बरसतोय आणि याचा फटका वाहतुकीला झालेला आहे. मग ती मुंबईची लोकल असो, रस्ते वाहतूक असो, की आता मेट्रोला देखील याचा फटका बसल्याचं कळतंय. मयूर राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मयूर, काय सांगा, सविस्तर अपडेट नेमकं काय? सकाळपासून जायचं पाऊस आहे, पावसाचा जोर आहे तो चाललेला आहे. मात्र आपण पाहायला गेलं तर मेट्रो देखील वर्सोवा साईडला जे जाणारी मेट्रो आहे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे तिथे जे मेट्रो आहे ते सगळं रखडलेलं आहे. आणि चाकरमानी आहे ते देखील आता कामाच्या दिशेने निघाले होते. मेट्रो घाटकोपरला रखडल्यामुळे जे घाटकोपर स्थानकावर देखील आता मोठ्या प्रमाणात जे आहे ते रविवारी जे नागरिक आहेत त्यांची प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळत आहे. मेट्रोवर देखील आता मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. वर्सोवा साईडला जाणारं जे मेट्रो आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा पूर्ण गोंधळ सध्या आता उडायला आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद मयूर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली. एकंदरीत आपण पाहतोय की पावसाचाच फटका मेट्रो 1ला बसलेला आहे. तांत्रिक बिघाड त्यात झाला आहे. काही दिवसांपूर्वीच असाच पाऊस मुंबईत झाला होता. जेव्हा पहिला पाऊस झाला होता त्यावेळी आपण पाहतोय की वरळी मेट्रोला फटका बसला होता. मेट्रोच्या संपूर्ण स्टेशनमध्ये पाणी झालं होतं आणि मेट्रो लाईन बंद पडली होती. त्यानंतर आता दुसरी घटना आपण पाहतोय. मुंबईच्या मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड झालाय, ओव्हरहेड वायर बिघाड झालाय. तर पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्येही दरड कोसळलेली आहे. करूळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दरड कोसळल्यानं वाहतूकही ठप्प झालेली आहे. सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झाल्याचं कळत आहे. पावसाचा फटका करूळ घाटालाही बसलेला आहे. घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र आता असा फटका बसल्यानं दरड कोसळल्यानं पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहे. थेट रत्नागिरीत जातोय. मंडणगड मुंबई राज्य महामार्गावरती शेनाळे घाटात दरड कोसळली आहे आणि म्हणून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालाय. दरड कोसळल्यानं दगड मातीचा ढिगारा रस्त्यावरती येऊन पडलाय, ज्यामुळे 1 तासासाठी पूर्णतः वाहतूक ठप्प झाली होती. घटनेच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यानं डोंगराच्या उतारांवरती अतिरिक्त दबाव निर्माण झालाय, ज्यामुळे या भागात दरडी कोसळण्याचा धोकाही वाढलाय. नागरिकांनी ठेकेदारावरती चुकीच्या पद्धतीनं काम करून डोंगर अस्थिर केल्याचा आरोप केला, ज्यामुळे या घाटातील रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलाय. प्रशासनानं आता त्वरित उपाययोजना कराव्या आणि रस्त्यावरचा मलबा हटवा अशी मागणी केली जाते. तुर्तास हा मलबा हटवला गेला असला तरी दरडीचा धोका अजूनही कायमच आहे. मुंबई गोवा महामार्गालाही मुसळधार पावसाचा फटका पाहायला मिळाला. इथे देखील लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली. सकाळी 9:15च्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्गावरती सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. दरड कोसळली त्यामुळे तिला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महामार्गावरची यंत्रणा वाकेड घाटात दाखल झाली असून आता निकृष्ट कामाची पावसानंच पोलखोल केली आहे असं नागरिक म्हणतात. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय. भुगावात कॉजवेवरून पाणी वाहू लागल्याचं पाहायला मिळालंय. भुगावच्या मध्यवाडीतील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडी या 3ही वाडींचा संपर्क तुटलेला आहे. भुगावात आपण हे दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि अशाच कॉजवेवरून पाणी वाहू लागल्यानंतर नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतोय. रत्नागिरी त्याच खेडमध्ये आपण आलोय. खेडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आलाय. जनजीवनही यामुळे प्रभावित झालंय. खेडच्या मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला.
तर रत्नागिरीत आपण आलोय राजापूरला सुद्धा पावसाने चांगलंच झोडपून काढलंय। अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलेला आहे। कोदवली नदी सध्या इशारा पातळीवरती आहे। राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलेलं आहे। व्यापाऱ्यांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत। राजापूरमधील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। दरम्यान रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन अगदी पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं कळत आहे। संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी पातळी ओलांडली आहे। शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे आणि म्हणूनच संगमेश्वर इथल्या रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात शिवाय नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरलंय। रामपेठ बाजारपेठेतला मुख्य रस्ताही दिसेनासा झालाय। जनजीवन पूर्णपणे ठप्प झालंय। आता पाणी वाढत आहे तरी जवळच्या दुकानांना आणि घरांना माहिती दिलेली आहे की आपले सामान चांगल्या घरी जाऊन शिफ्ट केलेलं करावे सांगितलेलं आहे। पाण्याची पातळी वाढत निघाल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास इशारा दिलेला आहे। त्यातून नागरिकांनी आपापल्या घरी व्यवस्थित राहावे ही नम्र विनंती। तर संगमेश्वर तालुक्यातील धामणी संगमेश्वर इथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या एका हॉटेलला पाण्याचा वेढा पडला। पाणी भरल्यानं लॉजसह हॉटेलचं खूप मोठं नुकसान झालंय। शास्त्री नदी आणि असावी नदी पात्राबाहेर गेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती संगमेश्वर कुरधुंडा इथे संरक्षक भिंतीला तडे गेले आणि म्हणून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बेजबाबदार ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुनाच यामुळे समोर आलाय। ही भिंत कोसळण्याच्या भीतीनं प्रवासी आणि ग्रामस्थ भयभीत आहेत। ग्रामपंचायतीनं प्रशासनाशी पत्रव्यवहार केलाय, मात्र अजून तरी प्रशासनाकडून काहीही हालचाली नाहीयेत। ही भिंत एका बाजूनं बाहेरच्या दिशेला सरकते, त्यामुळे उपाययोजनांची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर पुण्यातही अहिल्यानगर महामार्गावरती तुळजापूर काठावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पाऊस ओसरल्यानंतर पाण्याचा निचरा होत नसल्यानं जेसीबीच्या साह्यानं पाणी बाहेर काढण्याची वेळ आली आहे। या पाण्यातून ये जा करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तर महामार्गावरती पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचं कळत आहे। त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पिंपळगाव गरुडेश्वर भागातही ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। ढगफुटी सदृश्य पावसानं परिसरातील पिकांचं मोठं नुकसान केलंय। पावसाच्या पाण्यानं शेती पिकं वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी शेतजमिनीची माती सुद्धा वाहून गेल्याची माहिती आहे। मुसळधार पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या लोणावळ्यातल्या भूशी धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालेलं आहे। गेल्या 3 दिवस तुफान पाऊस कोसळतोय। 24 तासांमध्ये तर 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यंदा आतापर्यंत 791 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे आणि त्यामुळेच भूशी धरण ओव्हरफ्लो झालंय। गेल्या वर्षी अगदी आजच्याच दिवसापर्यंत केवळ 303 मिलीमीटर पाऊस झाला होता आणि 303चा आकडा आता या वेळेपर्यंत 791 वरती पोहोचलाय। गेल्या वर्षाच्या तुलनेत 488 मिलीमीटर अधिकचा पाऊस बरसलाय। आता पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला पाणीसाठा 5.45 TMC इतका आहे। गेल्या 2 दिवसांपासून खडकवासला धरण साखळी क्षेत्रात झालेल्या या पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। पुणेकरांच्या पाण्याची चिंताही मिटली आहे।
खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या 4ही धरणात गेल्या 2 दिवसांत समाधानकारक पाऊस झालाय. पुन्हा रत्नागिरीत आपण येतोय. रत्नागिरीत मुसळधार पावसाचा फटका बसलाय. फणसवणे, कळंबस्ते या गावांचा संपर्क तुटलाय तर शृंगारपूर, नायरी गावांचाही संपर्क तुटलाय. रत्नागिरीला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अशात आपण पाहतोय की वाड्या वस्त्यांचा एकमेकांना संपर्क जो आहे तो तुटतोय. त्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवरती आलेलं आहे. दृश्य आपण पाहतोय. रत्नागिरीतली संपूर्ण दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती जोरात पाऊस कोसळतोय आणि पाण्याचा प्रवाह, नदीतील पाण्याचा प्रवाह किती भयंकर आहे हे देखील या दृश्यांतून समोर येत आहे. 4 गावांचा आतापर्यंत संपर्क तुटल्याची माहिती आहे. तर काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं राजापूरमधल्याही 3 वाड्यांचा जो आहे तो संपर्क तुटला होता. गावाची परिस्थिती आपण पाहतोय. गाव पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे. राज्यातून थेट जातोय केदारनाथमध्ये, कारण केदारनाथमध्ये ही पावसाची अशीच भयंकर परिस्थिती आहे. केदारनाथ घाटीत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि म्हणून केदारनाथला जाणारा पायी मार्ग जो आहे तिथे मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा साचलाय आणि माती रस्त्यावरती आल्यामुळे याचा फटका वाहतुकीला बसलेला आहे. जे भाविक यात्रेसाठी निघाले होते त्या भाविकांना तिथेच अडकून राहावं लागतंय. हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे कारण की पाण्याचा प्रवाहही जास्त आहे आणि इथे दरडी कोसळण्याचा किंवा माती मलबा खाली येण्याचाही धोका आहे. म्हणून भाविकांच्या जीविताशी खेळ केला जात नाही. त्यांना आहे त्याच ठिकाणी सध्या थांबवण्यात आलंय. लाखो भाविक केदारनाथमध्ये अडकले.